जी जाया जान एकम कलंकडे. काय राहुल? जी जाया जान वेगळं सांगायचं. हात जोडायचे असते. देवाच्या पाया पडतोय आपण. देवाच्या पाया पडताना हात जोडता का असंच म्हणून जय करता? काय सांगायचंय अवघड. जी जाया ध्यान एकम कलंकडे. निच्च निरंजनामय ते परम पणवे. ते वंदव सिरिसे दगन हो सही जेवी अनंत. शिवमय निर्वमनामय परम समाहि भजन्त. ते वंदव से दगन अच्छहि जेवी भवन्त. परम समाहि मगियरे कमिन्नयि हुनन्त. ते पुनुवन्दव से दगन जेवानि वसन्ति. मायिन्दिहुयनि गरुयारि भवसायरिण परन्ति. ते पुनुवन्दव से दगन जेयानि वसन्त. लोयालो विषययो अच्छहिरिमनुमियन्त. केवलदंसनयानमय केवल सुखसहाव. जिनवरवन्दव भक्तिहरे जे पयासिय भाव. जे परम पुण्यन्ति मुनि परम समाधि धरेवि. परमानन्दकारिण पिन्निविते नमे. योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश. दुःख क्षय, कर्म क्षय, बोधीला समाधी मरण. हे आमचं साध्य आहे. हे आमचं लक्ष्य आहे. याची आपल्याला सिद्धी करायची. यासाठी ही दुर्लभ अशी अवस्था मिळालेली आहे. याचं आपल्याला सदैव भान राहिलं पाहिजे, असलं पाहिजे. एकच उद्देश, मिळालंय हे जीवन तर पुन्हा आपल्याला कधीही दुःख होणार नाही. आणि तशी ही संधी मिळालेली आहे. कायमच तुमच्या लक्षात येत नाही. कधीच दुःख असणार नाही. अशी अवस्था आपल्या पर्यायामध्ये प्रगट करण्याची एक संधी पुन्हा एकदा मिळालेली आहे. मिळत नाही सहजासहजी, पण मिळाली. पंचम काळात मिळाली. पंचम काळात मिळाली म्हणजे ही शेवटची संधी समजा. जर आत्ता नाही, चतुर्थ काळात मिळाली असेल कदाचित, तिथं पुन्हा आम्ही प्रमाद केला.
चुकीचे परिणाम केले, मान्यता चुकीची केली आणि इथं येऊन पुन्हा जन्म, तरी एक संधी परत मिळाली. कशासाठी मिळाली? कायमसाठी, कायमसाठी, अनंत काळासाठी. तुम्ही कल्पना करा, तुम्हाला कधीही भुकेच्या वेदना होणार नाही, तुम्हाला कधीही तहानेच्या वेदना होणार नाही, तुम्हाला जन्म नसणार, तुम्हाला रोग नसणार, मृत्यू नसणार आहे. विचार करा, अशी अवस्था जिथं तृष्णा नसेल, लोभ नसेल, इच्छा नाही, अशी एक अवस्था आपल्याला मिळू शकते. तशी अवस्था मिळण्यासाठी ही सगळी व्यवस्था आज वर्तमानामध्ये व्यवस्थित आहे. खरे देव आहेत, खऱ्या देवाचं सानिध्य आहे, खरे शास्त्र मिळालेले आहे, खरे गुरु आहे. कषायाची मंदता आहे, शरीराची अनुकूलता आहे, परिवाराची प्रतिकूलता नाही, संयोगाची प्रतिकूलता नाही. अजून काय पाहिजे? पण आम्ही त्या भिकाऱ्यासारखं त्या देवाला नावं ठेवण्यामध्ये जीवन घालवलं. हो घालवले, आणि हा पण भाऊ जाणार. काय म्हणून ओरडत होता तो भिकारी? आणि गरीब आहे, दरिद्री आहे, भिकारी आहे, ओरडतोय काय, म्हणतोय काय? मला देवाने काय दिलं नाही. तिथून तो रात्री राजा निघालेला नाही. काय म्हणाला त्याला? काय अडचण आहे? असं तू देवाला का नावं ठेवतो? त्याला दरबारात बोलवलं आणि मग पाहिलं आपण ती कथा. एक एक अवयव, डोळे मागितले, त्याचे पैसे सांगितले, एवढे देतो. एक डोळा दिला तर एवढं, दुसरा डोळा दिला तर एवढं. असं संपूर्ण त्याला मिळालेल्या मनुष्य पर्यायाचं, अनुकूलतेचं ज्ञान करून दिलं. किती 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 काय संपत्ती चा धनी हा आहे हे त्याला जाणवून दिलं. आणि तरी देवाच्या नावानं खडे, धर्माच्या नावानं सगळं चांगलं मिळालंय. काही सुद्धा अडचण नाही. अडचण आहे तर फक्त आज कोणती अडचण? प्रमाद, आळस, बस एवढी आमच्याकडून अडचण. बाहेरून तर सगळं ओके. अडचण आता आमची राहिलेली आहे. आपण जर प्रमाद सोडणार नाही, तर मग मात्र या मिळालेल्या संधीचा पण काही उपयोग होणार नाही. म्हणून प्रमाद होऊ नये यासाठी आपल्याला आपला गोल कळतं ना, एम, ध्येय, साध्य निश्चित केलं पाहिजे. आपल्या डोक्यात ते राहिलं पाहिजे, असलं पाहिजे सतत. कशासाठी? मला ही पर्याय कशासाठी मिळाली? विषय भोगासाठी मिळालेली आहे का राहू?
कशासाठी मिळाली आपल्याला ही अवस्था, याच्यावर थोडासा विचार करण्यासारखा आहे. आणि विचार करू तर मग आपण जे करायचे तेच कार्य करणार, जे करायचं नाही त्याला आपण गौण करू. त्याच्यामध्ये आसक्ती, तृष्णा, लोभ याचा त्याग करू. पण निश्चित जर नसेल दुःखक्षय, कर्मक्षय, समाधी, मरण, बोधी हे निश्चित नाही, तर मग समुद्रात भटकलेल्या नावेप्रमाणे असतं जीवन असतं. जाऊं तो किधर जाऊं, कुठं जायचं माहितीच नाही है ना. कधी इकडं, कधी तिकडं, कधी तिकडं, कुठल्या तरी एका दिशेला थोड्या वेळ ती नाव वळवली तर पण होणार काय, किनाऱ्याला पोचणार कसं. निश्चित नसेल आपलं ध्येय तर नाही पोचणार किनाऱ्याला. नाही इथं पण आपल्याला निश्चित हे करायचं. आज जैन धर्म मिळाला सुमित, तर काय करायचं, काय करायचे, काय करायचं. खऱ्या देवशास्त्र गुरुला ओळखायचंय, ओळखायचंय. नुसतं खऱ्या देवशास्त्र गुरुच्या पाया नाही पडायचं, त्यांना ओळखायला शिकलं पाहिजे. खरे देव, खरे गुरु, खरे शास्त्र. कारण ओळख पटल्याशिवाय त्याची त्या ठिकाणी किंमत, महानता, मूल्य समजणार नाही. काय आहेत खरे देव, काय आहेत खरे शास्त्र, काय आहेत खरे गुरु, ओळख पटली पाहिजे. काल आपण तिथूनच सुरुवात केली होती. कुठून सुरुवात केली होती सुरेश भाई? काल कुठून सुरुवात केली होती? उल्हासभाई कुठून सुरुवात केली होती का? उल्हासभाई काय आठवतंय का? काय नाही आठवत. याचं कारण आहे आपलं अजून आपण हे फिक्स केलेलंच नाही आहे की मला दुःखाचा नाश करायचाच आहे. आचार्य म्हणते मरण आलं तरी कुतूहलता सोडू नका. आणि मी काय करतो तिथं आपल्याला कुठं मरण कुठं आलं? आचार्य सांगतायत मरण आलं तरी कुतूहलता सोडू नको. तत्वाची ऐकथमपि मृत्वा तत्व कौतूहली सन. माझ्यामध्ये कुठं आहे? जर आपल्यामध्ये तत्व कुतूहलता असती तर आपण असं केलं नसतं. आपल्या कुठंतरी काहीतरी तत्वाच्या गोष्टी ज्ञान श्रद्धेमध्ये दिसल्या असत्या, राहिल्या असत्या. तत्व कुतूहलताच नाही. काय मामा कुठून सुरुवात झाली आपली? कुठून सुरुवात झाली होती का? बरोबर. आणि खरे देव कसे आहेत हे सुरुवात केली होती. मी प्रश्न विचारला होता, वीतराग म्हणजे काय? भाई आठवलं का तुम्हाला? आम्ही वीतराग काय म्हणून हा प्रश्न विचारला होता देवाकडे. पाहताना ते वीतराग आहेत असं पहा म्हणालो होतो. तुम्ही आजही पाहिलं नाही, कालही पाहिलं नाही, उद्याही पाहणार नाही आहात. वीतरागतेची महिमा असेल तर वीतरागता पाहे. महिमा नको का? ज्याची महिमा आहे त्याला कितीही वेळा पाहिलं तरी पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा, भावना होतेच. जशी आपली मुलं बाळ आहेत.
आपलं धन आहे, आपलं वैभव आहे. पाहण्याची इच्छा होते का नाही हो? पाहिलेलं असतं, वेगळं काही नाही, पण पाहण्याची इच्छा होते. शिखरजी पाहण्याची इच्छा होते. मग इथं काय होतं? म्हटलं शिखरजीला पाहायचंय काय? काय पाहणार आहात? काय पाहणार सांगा? झाडे आणि डोंगर. काय नाही पाहणार तुम्ही. जर इथं तुम्हाला वितरागता नाही पाहता येत, तिथं जाऊन कशी पाहणार? तिथं तर काय देवच नाहीत, मूर्तीच नाही पहाडावर. तुम्हाला माहिती आहे का? काय पहाडावर काय? इथं तुम्हाला साक्षात परिणामाचं प्रतिबिंब जिथं स्पष्ट रूपाने दिसून येतं. कुठं दिसून येतं परिणामाचं प्रतिबिंब? आजी कुठं दिसून येतं? काय म्हणतोय? अरिहंतांची मुखमुद्रा, चेहरा. चेहरा मन का आयना, मनाचा आरसा म्हटला जातो चेहरा. तुमचं मन जसं तसं चेहरा दिसतो. मन प्रसन्न, चेहरा प्रसन्न. मन उदास, चेहरा उदास. हे सहज मन कशाई तर चेहरा कशायाने अनुरंजित. हे सगळे हावभाव. म्हणून तर ते सगळे इमोजी. इमोजी तुम्हाला त्याच्यावरनं कळेल. इमोजी कळते काय? तुम्हाला कळते का? पण इमोजी माहित नाही. काय राव बोलताय तुम्ही? कुठल्या युगात? तुम्हाला जगायचा तर अधिकार आहे का या युगात? बघितलं, इमोजी माहित नाही पंडितला. इमोजीच म्हणतात ना? काय म्हणते? तुम्हाला काय माहित असतं? तुम्ही आता मागच्या ह्याच्यातले पंडितजी, ह्या वर्तमानातले पंडितजीला इमोजी माहित नाही म्हटल्यानंतर तुम्ही दीक्षाच घ्या पंडितजी, असंच मी म्हणू शकते. मामा अनुपमा आली असं सांगायचं बात काय? ती आली का नाही झोपच उडती. इथं एक चित्र अनुपमाचं एक ठेवावं समोर. गपचिप माणूस बघत बघत जागा राहील, बाकी काय. म्हणजे मामीचं काल आम्ही ते कार्यक्रम केला संध्याकाळी. शोभाची दीपा झाली, दीपाची अनुपमा केली आम्ही काल. असं तर इमोजी कशाला म्हणायचं? ती पिवळी चेहरे असतात का नाही मोबाईलवर? मोबाईल वापरत नाही तुम्ही काय पंडितजी? ते तसले बारके गोल चेहरे असतात काय? हसरे, रडके, चिडके. है ना? तुम्हाला तुमच्या फिलिंग्स पाठवायच्या असतात. तेव्हा त्या फिलिंग्स पाठवण्यासाठी शब्दापेक्षा ते आकार जास्त. है ना? तुम्हाला राग आला असं की तसला लगेच चेहरा टाकायचा एकदम. आहे ना? समोर त्याला कळतं काय मला राग आलाय असं एवढं लिहिण्यापेक्षा ते चेहरा टाकलेला लवकर समजतो. कळलं का तुम्हाला? इमोजीज माहित आहे ना? त्याला इमोजी म्हणते ते तुम्हाला माहित नव्हतं काय? ठीक आहे, लक्षात राहू द्या. मला पण माहित नव्हतं, पण आता शिकलो मी पण इमोजी. कशासाठी सांगतोय? इमोजी म्हणजे चेहरे आहेत. चेहरे म्हणजे त्याच्यावर एक हावभाव आहे, तुमच्या मनामध्ये असणाऱ्या फिलिंग्स दाखवणारे, तुमचे परिणाम दाखवणारे ते चेहरे असतात. शिखरजीला तुम्हाला काय पाहायला मिळणार? डोंगरावर काय पाहायला मिळणार? डोंगर. डोंगरावर काय? झाडी. काय आहे काय डोंगरावर? काय दिसतं हे सांगतो तुम्हाला. इथं साक्षात देव ठेवले, त्यांचा चेहरा ठेवलाय. इथं आम्हाला ती वितरागता बघायची म्हटलं तर पाहता येईना. तिथं जाऊन करणार काय तुम्ही? मला हेच मला कळत नाही. हाऊ इज इट पॉसिबल? भाववंदना होणार कशी? शिखरजी अशी मोकळ्यात नुसते फिरून येण्यात काय नाही. पंडितजींनी सांगितलं 8 दिवसात 5 वेळा जाऊन आलो म्हटले. बरं काय
5 ना का 5 दिवसात 8 वेळा? रेकॉर्ड वेगळे. पंडितजी म्हटले 8 दिवसात 5 वेळा. 8ला जायचो, 12ला खाली, 4 तासात. किती? 8 नाही का? सॉरी 5ला जाऊन 12ला खाली का? अहो आमच्याबरोबर आम्ही गेलो होतो 2013ला. आमच्याबरोबर नागराज म्हणून आम्हाला आमचा एक आहे ना, काय म्हणत, अन्नदाता बरोबर होतो. त्यांनी तर पहिल्या दिवशी गेला होता आणि आपलं रेग्युलर सकाळी गेला असेल 3ला 4ला, आला 12-1 वाजता आला असेल. दुसऱ्या दिवशी मात्र काय 4ला गेला आणि 7 का 8 वाजता तर खाली आला. तर आम्हाला आश्चर्य, कारण आमचा स्वयंपाक करायचा धंद्याला. आणि वंदना दुसऱ्या दिवशी लगेच 4ला गेला आणि 8ला खाली वंदना करून आलता. ते बरोबर किती फास्ट. रेकॉर्ड नाही झालं एवढं. 9 किलोमीटर चढायचं, 9 किलोमीटर 3 तासात, 4 तासात. बस काय तर तू किती वेळात करणार आहे रेकॉर्ड ब्रेक? 3 तासात पळत पळत आणि पळत पळत. म्हणून तर किती दिवसाची शिखरजी आहे? 5, ओनली 5. वाढवता येईल काय प्रोग्राम? वाढू शकाल का? वाढवायचं. 5च दिवस आहेत माझ्याकडं, ती पण वारीमुळं, नाही तर ती सुद्धा नव्हती. वारीवाल्यांच्या पाया पडावं लागेल मलाच. तुमच्यामुळं लोकांना निदान शिखरजीला तर जावं वाटतं, नाहीतर असे गेलेच नसते. असं कशाला जाता तुम्ही? बंद करून कोण जाणार सांग? शक्य आहे का? काय पाहुणे सांगतोय मी? काय सांगतो? त्या शिखरजीच्या डोंगरावर काय आहे? काय बघणार? काय करणार? जाणार आहे म्हणून प्रश्न आहे, गेलेत म्हणून प्रश्न. शिखरजीला गेले आणि वर डोंगरावर जाता येत नसेल तर त्याला शिखरजीचं समाधानच होत नाही गेल्यास. खाली भले 100 मंदिर आहेत, खालच्या मंदिरात भले दर्शन होत आहे, समाधान होत आहे का वर गेल्याशिवाय? शिखरजीला गेलोय आणि आपल्याला वर नाही जाता आलं तर मामा जाणार आहे का नाही? वर जाणार आहे का नाही? आई कथमपि मृत्वा, मेलो तरी वर जाणार. ही आहे जिज्ञासा. मला हे सांगणार, ही आहे तत्वाची. जशी इथं कुतूहलता असते, काय जरी झालं तरी हे करायचं, काही जरी झालं तरी. पण करायचं काय तिथं? करायचं काय? सोनलताई करणार काय तिथं जाऊन? खाली जाऊन स्वयंपाक करायचा एवढंच. नाही, स्वयंपाक नसणार, सॉरी. वर जाणारे कधीच वर नसतील, है ना. खाली कधी यायचं ह्याचं चिंतन चाललेलं असतं. खाली यायचं असतं परत. जसं मंदिरात येणारे मंदिरातनं घरी जाण्यासाठीच येत असतात, तसं शिखरजीला वर गेलेले वर जाण्यासाठी थोडेच जातात, म्हणजे सिद्ध होण्यासाठी असं म्हणतात. बस कुठंतरी त्या सिद्धत्वाचं भावभासन, अनंत जीव तिथून गेले मोक्षाला असं सांगितलं जातं. शाश्वत तीर्थ पर्व आहे ते. पर्व नाही का, तीर्थक्षेत्र आहे शाश्वत. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. 24 तीर्थंकर तर नेहमी तिथूनच मोक्षाला, हुंडा सर्पिणी काळ असंख्यात वर्षातून येतो, तो आत्ता चालू आहे. ते सोडलं 20 तीर्थंकर तिथून गेले. किती गेले? 20 गेलेले. बाकीचे 4 कुठून गेले? तरण आहे ना. तरण माहिती आहे का तुला? हे किती तीर्थंकर तिथून मोक्षाला गेले? शिखरजीला का महत्व आहे हे तर माहिती आहे का?
सांग जरा 2 शब्द येऊन पुढं. आम्ही शिखरजीला चाललेलो आहोत. कारण शाळेत सांगावं लागतं, ॲनिव्हर्सरीला सुद्धा सांगावं लागतं. माहिती आहे तुम्हाला. काल उल्हासबाईंनी सांगितलं, एकाची ॲनिव्हर्सरीला गेलो तर तिथं ज्याची ॲनिव्हर्सरी होती त्याच्याबद्दल बोलायचं असं, म्हणजे कौतुक करायचं असतं. माहिती आहे ना. बोलायचं म्हणजे काय, थोडंच तुम्ही त्याला नावं ठेवणार आहे. तुमची ॲनिव्हर्सरी आहे, तुम्ही मूर्ख आहे, तुम्ही लग्न केलं म्हणून, असं थोडं असलं बोललं असतं तरी चाललं असतं. आणि तुम्ही मूर्खता केली पुन्हा त्याचा वाढदिवस साजरा करता मूर्खतेचा. असे 2 शब्द जर सांगितलेले ना, हटके, त्याला म्हणायचं हटके आहे ना. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या असत्या. खरोखर आहे, बरोबर सांगितलं बरं का, ह्यांनीच बरोबर सांगितलं बोला. नाहीतर मग सगळे नुसतं काय म्हणतात त्याला, एक फॉर्मॅलिटी सगळ्याला माहीत असतं. काय नाही, उगाच मला ह्यांनी स्वयंपाक शिकवला, त्यांच्या सुनांना सांगणार आम्हाला काही येत नव्हतं आणि सासूबाईने मला स्वयंपाक शिकवला. झालं. अशा पद्धतीचं काहीतरी कौतुक 2 शब्दात करायचं आणि मग त्यांनी पण म्हणायचं, हा मी स्वयंपाक शिकवला, किती मी भारी. काय कशाचं कोण काय मानल आणि कशाची स्तुती केली म्हणजे आपली स्तुती झाली. फार मूर्खता आहे. आम्हा तर नेहमी सांगतात कशाची स्तुती चालली. शरीर दागिने ही कशाची स्तुती. मुर्दे के संकरी सगाई, फिर होश लगन की क्या है. प्रथम मिलन तो शव के संग है, फिर भावी आशा क्या है. नेहमी सांगायचं नाही आम्हा. मुर्दे के संकरी सगाई है ना. उल्हासबाई हे 2 शब्द आता वेळ गेली असली तरी पुन्हा तू मोबाईलवर ट्विट करू शकतो. लेट असतेत ना, लेट काय म्हणते त्याला, बिलेटेड हा, म्हणजे एखाद्याला वाढदिवस विसरला, एखाद्याची हॅपी ॲनिव्हर्सरी विसरली असेल आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लक्षात आली तर ते परत तुम्हाला मेसेज टाकता येतो है ना. सॉरी, बिलेटेड हॅपी बर्थडे, हॅपी ॲनिव्हर्सरी असं टाकता येतं ना. येतं तसं उल्हासबाई टाकून दे. मुर्दे के संग करी सांग, कोणाशी लग्न केलं तू. आणि परत सगळं होश म्हटलं तर दारुडा जसा दारू पिल्यावर शुद्धीत राहत नाही. काय उल्हासबाईला विचारलं, तुमची कधी 51 आहे म्हटलं 4 वर्षांनी. आपली एकदम भारी करायची. कुठं करणार आहे कसली करणार आहे माहिती नाही, पण भारी करायची म्हणतो. डोक्यावर पदर घे, माग बघते ते स्वतःच्या दिसत नाही त्यांना. कोण आहे काय सांगतोय, कोणावर काय झालं काय नाही काय माहिती. कशाची स्तुती, कशाचं काय. प्रथम मिलन शब्द काय आले तिथे, सगळे शब्द ज्याच्याशी आपल्याला डिस्टर्ब करणारे शब्द आहेत. प्रथम मिलन तो शव के संग है. काय उल्हासबाई कोणाबरोबर, प्रेताला कोण मिठी मारतंय काय. प्रेताला किती कशी मिठी किती प्रेमानं मारणार, किती वेळ मारू शकतं प्रेताला. प्रथम मिलन तो शव के संग है. मग आता काय पुढं काय आशा काय राहिली. एवढ्या 2 लाईन पाठवून द्या तुमच्या मित्राला, कुठंतरी जाग करायला पाहिजे. नाहीतर मग म्हणलं ना, हे सगळं म्हणजे वस्तू स्वरूप त्याच्यामध्ये विसरत जाणार. मी कोण आहे हे विसरत जाणार आहे. आनंद कशात आहे हे विसरत जाणार आहे. आजूबाजूचे बघणारे लोक तेच पाहणार, का भारी भारी आहे. म्हणून तर आज चढाओढ लागली. सगळे वेडिंग्स असू दे नाही तर बर्थडेज असू दे, एकापेक्षा एक जण भारी करायचा प्रयत्न करतोय. दुसरं काय करतोय. भावी आशा क्या आहे, काय गिरीश बरोबर आहे. आता काय रेसमध्ये लागले का नाही. आता कसं लग्न करायचं आणि कसा वाढदिवस साजरा करायचा आणि कसं ॲनिव्हर्सरी करायच्या. कार्यक्रम कमी झालेत, कुठून तरी कार्यक्रम करायचे. आणि त्यांनी ते पण सांगितलं, आदल्या दिवशी सगळे आम्ही भेटलो आणि परत तीच लोक दुसऱ्या दिवशी बघितली, काय मजा आली नाही म्हटली. 3 तारखेला लग्नाला सगळे तेच भाऊ बघितले होते
आणि 4 तारखेला परत तीच बघितली. काय लय मजाच नाही आली म्हटले कार्यक्रमात. बरोबर आहे का सुरेश? कारण काल घडल्यानं तर उद्या तीच माणसं काय बघून मजा येणार. चर्चा काय चालली? तरण दिसणार आहे तुम्हाला, किती वाकला तरी दिसणार आहे तुझ्यावरनच. हा असं छान लगे बाजूला सरकून बसला विचारा. असं काय नाही. मी प्रश्न काय विचारला तर कुठून काय विषय निघाला? कार्यक्रमामध्ये सांगायचं असतं, इथून निघाला ते कालचा विषय. उल्हास भाईला पण सांगायला लावला, पण त्याला काय बोलतात येईना. म्हटलं मी नुसत्या शुभेच्छा दिल्या. 2 शब्द म्हटले, शुभेच्छा. तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवस नाही, 50व्या. तुम्ही इतके दिवस बरोबर राहिला त्याच्या तुम्हाला शुभेच्छा. दिस इज नॉट इंडियन कल्चर. ते फॉरेनमध्ये डिवोर्स जास्त होते म्हणून त्यांना करायची वेळ होती. तुमच्याकडे डिवोर्सचा विषयच नव्हता पहिल्यांदा. तुम्हाला माहित नाही, भारतात डिवोर्स हा प्रकारच नव्हता. 50 वर्ष जाऊन मागं बघा, तुम्हाला कळेल की डिवोर्स नाही, डिवोर्स हा प्रकारच नव्हता. माहितीच नव्हता शब्द काय, तलाक. नाहीतर मराठीत काय म्हणायचं? घटस्फोट. स्फोट, घटस्फोट. होतं का घटस्फोट? काय आहे का प्रकार? नव्हता काय तसं. तिकडे त्या लोकांना काय कळत नाही. तात्पुरतं त्या ठिकाणी ते आनंद घेतात आणि मग ती शानी हे शाना, दोघं एकमेकाला शाण्याला शाने भेटले आणि पुढं होणार का? स्फोट झाला. मग स्फोट होतो, घटस्फोट होतो. 2 शाने एकमेकाला भेटल्यानंतर घटस्फोट होतो पाहुणे. बरोबर आहे का? मला आज कळलं इक्वेशन. एक शाण्याला दुसरा शाना भेटला तर होतं काय? असं. तरणच्या मम्मीने सांगितलं का? तरणच्या पप्पाने त्याला सांगितलं काय? आपल्याला तरी यायला नको काय शिखरजीमध्ये? काय सुमितजी शिखरजीमध्ये काय आहे का? काय काय झाडी शिखरजीमध्ये काय आहे का? 20 तीर्थंकर मोक्षाला गेले म्हणते. बरोबर आहे. म्हणजे काय झालं काय? मग गेले, मग झालं काय त्याने? त्याच्यातनं तुम्हाला लाभ काय? ती गेली, तुमचं काय? तिथं जाऊन तुम्हाला काय उपयोग त्याचा? काय फायदा काय? काय नाही. म्हणून म्हणलं ना, लक्षण वेगळे. वारी आहे म्हणून शिखरजीला जायचंय, हे नाही आहेत भाव की तिथं 20 तीर्थंकर मोक्षाला गेले, मला पण मोक्षाला जायचंय म्हणून जायचंय. असा कुठलाही त्याच्या पाठीमागचा अभिप्राय राहिलेला नाही. शास्त्राला का आला? वेळ होता म्हणून आलोय. लक्षणं सगळी वर्णिजनी एका पुस्तकामध्ये फार छान लक्षण दिली. धर्म कोणाचं काम? धर्माचं लक्षण बिनकामी लोकांचं काम. धर्म हे कोणाचं कार्य? धर्म हे कार्य आहे. धर्म, आणि ते आम्हाला समजलं तर तो होणार आहे. ते काय काम आहे? शिखरजीला चाललोय म्हणजे काय चाललोय? आणि गोष्ट काय नाही, जे पूर्वी शिखरजीला जाणार आहेत लोक म्हणून जरा किती उत्साह, किती आनंद. शिखरजी म्हणजे काय तुम्हाला कळत नाही. एक बार वंदे जो कोई, भाव सहित वंदे जो कोई, ताको नरक पशुगती नाही होई, असं म्हटलंय. कशात म्हटलं? काय म्हणताय राव? निर्वाणकांडमध्ये हे काय म्हटलेलं नाही आहे. तुम्ही म्हणता निर्वाण क्षेत्र पूजन आहे, त्याची जयमाला आहे. त्या जयमालेमध्ये हे आले. काय म्हणले? तरण काय म्हणलं? शिखरजीची वंदना करणाऱ्याला काय होत नाही? काय तुम्हाला कळतंय का? कळतंय का? 20 तीर्थंकर मोक्षाला गेले. काय करायचं त्या 20 तीर्थंकर मोक्षाला पाठवून? आपल्याला काय करायचं?
अरे जे आपल्याला कळते ते तर समजून घ्या, जे कळत नाही ते नंतर, जे कळते तेच आपण समजून घेत नाही, आणि जे नाही कळत ते उगाच आपलं काहीतरी चर्चा करतो, आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यात काय दम नाही, त्याच्यात सार काय भाषितच होत नाही. ज्या गोष्टी कळत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला काय इंटरेस्ट येणार? कळते त्या तर गोष्टी, तिर्यंच गती काय दुःख आहे, आणि मी ती वंदना केल्यानंतर मला ती तिर्यंच गतीच मिळत नाही, काय जादू आहे, चमत्कार आहे. मला आता कॉन्फिडन्स, फुल कॉन्फिडन्स राहील एकदा शिखर झाल्यानं मला आता तिर्यंच गती मिळणार नाही. त्या क्षेत्राचं महात्म्य पण कळल, महिमा येईल. काय आहे सिद्ध क्षेत्र, काय असं काय जादू त्याच्यामध्ये? पण त्याच्या पाठीमागे शब्द ठेवला, भाव सहित. नाहीतर मग करतीतच की. तिथं तर रावण पण गेलता म्हणून सांगतात शास्त्रात. रावण पण शिखरजीला गेला, पण त्रिलोक मंडन हत्ती पकडायला गेला होता. तो वंदना करायला गेला नाही. जंगल आहे ना तिथं, त्या जंगलात हत्ती होते, ते हत्ती पकडायला गेला म्हणून शिखरजीला गेला होता. खरं नाव क्षेत्र शिखरजीच होतं त्यावेळेस, पण त्याला नाही मिळाली स्वर्ग मोक्ष गती. त्याला कोणती गती मिळाली रावणाला? शिखरजीला गेला नाही का? तर आम्ही रावण बनून जाणार तर नाही मिळणार, राम बनून जावं लागल. फरक कळतोय का राम आणि रावणातला? कोण राम आणि कोण रावण? परिणामामध्ये है ना, संक्लिष्टता, अशुद्धी, घाण, कषाय, विकार, भोग. शिखरजीची यात्रा का शिखरजीची ट्रिप है ना. शिखरजीला गेल्यावर नियम घ्यायचा असतो, ही पूर्वी पद्धत होती, कारण एकदाच व्हायची झाली तर, आणि गेलेला माघारी येतोय की नाही गॅरंटी नसायची. म्हणून तिथं जाणारे नियम घेऊन यायचे, येताना संयम घेऊन यायचे, आपला संसार है ना चुलूक प्रमाण करून यायचे. संसार एकदम ओंजळ एवढाच राहायचा. तिथं जे शिखरजीची वंदना करतात ते भव्य जीव म्हटले जातात. त्यांचा संसार अतिशय अल्प राहतो. सगळ्यांची शिखरजीची वंदना होत नाही. भाव सहित नियम घेऊन येणार नाही, दीक्षा घेऊन आला तर अजून चांगला, पण निदान ध्यानाला तर बसलं तर बऱ्या शिखरजीला जाण्याचं त्याच्यामध्ये सार्थकता होती. तर इट विल बी ॲज युजल ए ट्रिप, सिंपल ट्रिप. तुम्ही थोडेसे हसणार, खेळणार, विनोद, चेष्टा, असत विद्या विनोदेन. झालं ना आपला एक श्लोक. काय आलं होतं त्याच्यात? असत विद्या विनोदेन. कितवा होता श्लोक? काय अवघड आहे राव. भावना काय त्याच्यात? असत विद्या विनोदेन मा आत्मानं मूढ वंचय, असं लिहिलंय ना. असत विद्या विनोदेन असं म्हणले. खोट्या विद्या आणि चेष्टा, मस्करी, याने काय होणार? स्वतःच्याच आत्म्याला फसवणार का नाही? जाणार तर ज्ञान आणि वैराग्य घेऊन जावा आणि घेऊन या, त्याचं नाव ती यात्रा होईल. नाहीतर मग ती ट्रिपच होईल ना. का उद्देश लक्षात ठेवा, ही सांगायचं तात्पर्य आहे. नाहीतर काय नाही म्हणून म्हटलं इथं तुम्हाला लक्षात राहत नाही, तिथं जाऊन तुमच्या कसं लक्षात येणार? इथं साक्षात प्रतिमा आहे वीतराग देवाची, तिथं तुम्हाला वीतरागता दिसायला तयार नाही. वीतराग भाव, त्याची महिमा यायला तयार नाही. आणि त्या डोंगरावर काय तिथं प्रतिमा नाही आणि काय नाही. मग भाव येणार कुठून? पाहणार काय? दिसणार काय? अभ्यास करावा लागेल, चिंतन करावं लागेल, ध्यान करावं लागेल. ध्यानामध्ये सिद्धांचं दर्शन होईल, तर शिखरजीच्या टोकीवर पण गेल्यावर सिद्धांची अनुभूती होईल. सिद्धांचं आहे ना, जे आपण आत्ता म्हणतो ना मंगलाचरण, सगळं सिद्धांचंच वर्णन आहे ना. ते पुनुवंदौ सिद्धगण जे निव्वाणी वसंती, नाणीं तिहुयनि गरु यावी भवसायरी न पडंती.
आता मी याचा अर्थ विचारणार बघताय ना. ते ऐक, पुस्तकाला हात लावायचा नाही, पुस्तक मध्ये आहे मला माहिती आहे, पण आता अर्चनाचा अर्थ सांगता येईल का? ते पुनुवंदऊ सिद्ध गण जे निर्वाणी वसंती नाणिंती हुयनी गरु यावी भवसायरी न पडंती. मला अजून पुढच्या पण श्लोकाचा अर्थ विचारायचा आहे, काय होणार? तेच मला सिद्धांची कल्पना नाही येणार, मग त्या शिखरजीच्या डोंगरावर करणार काय, हे मला प्रश्नच पडला अजून सुद्धा. सोनलचे करणार काय तुम्ही? तुमच्याजवळ तांदूळ असेल, ती बी माकडं मागतात, माकडाला काय देणार नाही तुम्ही काय, आहे ना? तिथं चढवणार आणि माकडं खाऊन जाणार, काय होणार आहे त्याच्याशी? मग मी आपलं आरोग्य म्हणणार आहे ना, उगच ध्यान म्हणचाल शुद्ध आहे बुद्ध आहे. अरे काय, तुम्हाला अर्थ तर कळायला नको, भाववासन तर व्हायला नको, त्या सिद्धांची एक प्रतीती तरी यायला नको. किती किती चिंतन करावं लागेल. ते डोळे कान नाक ह्याचा विषय नाही आहेत, है ना? त्यामुळं त्यांचा अनुभव करणं सोपं नाही, त्यांचा ते ज्ञानात येणं तेवढं सोपं नाही. सिद्ध 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 व्हॉट इज सिद्ध? ते पुनुवंदऊ सिद्ध गण जे निर्वाणी वसंती, है ना? त्या सिद्धांना पुन्हा 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 शब्द आला ना त्यांना, पुन्हा एकदा ते पुनुवंदऊ सिद्ध गण, त्या सिद्धांच्या समूहाला मी पुन्हा एकदा नमस्कार करतो. कुठं आहे ते? निर्वाण. कुठं आहे निर्वाण? शिखरजीत. कुठं आहे निर्वाण? हा, निर्वाण. निर्वाण शब्दाचा अर्थ तिथं निर्वाण म्हणजे ज्याच्यामध्ये वासना राहिलेली नाही. सिद्धशिला, शिखरजी हे व्यवहाराने म्हटले जातात. तिथून जीव मोक्षाला गेलेवर सिद्धशिलेवर वगैरे, आणि तिथंच नाही सिद्धशिला आहे ना. सिद्धशिला किती आहे? किती मोठी आहे? 45 लाख योजन. आता हे सगळं तुम्हाला कळणार नाही 45 लाख योजन वगैरे, कारण 2.5 45 लाख योजनामध्ये तिथंच मनुष्य असतात आणि तिथूनच मोक्ष होतं, बाकी त्याच्या बाहेरनं होत नाही. म्हणून ती 45 लाख योजनाची सिद्धशिला म्हटली जाते. आणि जे जीव इथून है ना कर्माचा नाश करून आत्मस्वरूपाच्या आश्रयाने अशरीरी बनतात, ते एका समयात जाऊन त्या सिद्धशिलेवर अशरीरी अतींद्रिय अविनाशी अवस्थेला अनंत काळासाठी प्राप्त होतात. आणि व्यवहाराने तिथं आहे, निश्चयाने तर सिद्ध स्वभाव, निर्वाण स्वभाव, निर्वाण क्षेत्र हे आत्ता सांगितलं प्रदेशत्व गुणाच्या माध्यमातून की असंख्यात प्रदेश हेच माझं खरं घर आहे. हे आहे निर्वाण क्षेत्र. ते नव्हे, बाहेर नाही आहे, बाहेरची जागा नव्हे, बाहेरचे प्रदेश नव्हे. इथं असंख्यात प्रदेश, माझ्या जीवाचे असंख्यात प्रदेश, ते निर्वाण क्षेत्र आहे. आणि जे मोक्षाला गेलेले म्हटले जातात ते त्यांच्या असंख्यात प्रदेशामध्ये स्थित झालेले आहेत, ते त्यांचं निर्वाण क्षेत्र असतं. बाहेरच्याला तर उपचाराने त्या सिद्धशिलेला असो, नाही तर सिद्ध क्षेत्रांना कुठं कळते? जे निर्वाणी वस, निर्वाण इथं आहे, इथं आहे. तूच हे मोक्ष स्वरूप, तूच मोक्ष स्वभावी आहे, तूच निर्वाण स्वभावी आहे. तुझा चेतना आत्मा जो असंख्यात प्रदेश आहे तो निर्वाण स्वभावी आहे. काय कळतंय का नाही? तरण तरण काय विचारतोय मी? कुठं आहे निर्वाण क्षेत्र? कुठं आहे शिखरजी? कुठं आहे? कुठं आहे? आणि इथं आहे. इथं मी कोण? त्याला जावं लागलं नव्हतं गंगेत नाहायला, माहित आहे ना? गंगेत आंघोळ करायची गरज नाही पडली. ती वारकऱ्यांची ती कोणतरी एखादी गोष्ट नाही, वारकरी नाही कोणतरी सांबार होता. ती मन चंगा तो कटोती में गंगा, अशी म्हण त्याच्यावरूनच निघाली होती. लोक गंगेमध्ये नाहायला निघाले, ते जवळ होती गंगा, पण ते आपलं चांबार तिथंच त्याच्यात 5 तांबड्याचं पाणी घेऊन तिथं जाऊन त्यांना काय नाही मिळालं, पण इथं राहून त्याला सगळं मिळालं. ती त्याच्यामध्येच त्यांनी गंगा पाहिली, त्याच्याजवळ असणारं पाणी. मन चंगा असं म्हटलं. तो कटोती में गंगा, ते जे पात्र होतं तिथंच गंगा आहे, तिकडे नव्हे. मन चंगा. तो शिखरजी कहा? कुठं आहे शिखरजी? आज आता तुम्ही 5 दिवस जाणार, सगळं कॅन्सल करा, पैसे मी तुम्हाला देतो. मला माहिती तुम्हाला पैशाची काय ते, तुमचे पैसे देतो. 5 दिवस माझ्याबरोबर राहायचं, ओनली 5 days.
फक्त माझ्याबरोबर राहायचं 24 तास. नाही शिखरजीची वंदना करून दिली तर बोला तुम्हाला. है तयार? विश्वासच नाही तर नाही. तुमचं कसं असलं तरी आम्हाला ते डोंगर बघायचं आहे. तुमचं शिखरजी तुमच्याजवळ राहू द्या. मला काय बघायचंय बघा, तुम्हाला काय बघायचंय. म्हणून म्हटलं लक्षणं चुकीची केलेली आहेत मी. आपल्या बुद्धीत अजून लक्षणच फिट नाही झालेलं की धर्म काय म्हटलं ना, ज्यांना काम नाही त्याचं नाव धर्म करणार आहे ना. मोकळ्या वेळेत फालतू वेळेत जर केलं जातं कार्य त्याचं नाव धर्म. ही आहे धर्माची लक्षणं. वेळ आहे, दुकान बंद आहे, त्यावेळेस शिखरजीला जायची, त्याचं नाव आहे यात्रा. असं जावा बरं. तुम्ही काय काम नाही, तुम्हाला चॅलेंज आहे, गिरवा आहे. सगळे जणांनी आज जसं बंद करून 5 दिवस जाणार आहे तसं तुम्ही पुन्हा एकदा. ही संपलं का नाही, वारी बिरी संपली ना, परत एकदा 5 दिवस सगळं दुकान बंद करून जाऊन दाखवा. मी मानतो तुम्ही शिखरजी केली म्हणून. मग भाव सहित केली म्हणणार मी. तुम्हाला सगळ्याला कळते, सगळ्याला कळते. स्वतःला फसवण्यात काय अर्थ नाही. आमचं मन तर इथंच आहे. काय मोकळ्यात सगळं ओके. असं करू नका हे सांगतोय. खरा करा, खरी यात्रा व्हावी, खरी आणि भाव सहित व्हावी. नाहीतर मग काय. म्हणजे ऍक्च्युली शिखरजी इतकं सुंदर क्षेत्र आहे, म्हणजे ते बघितलं तरी इतकं छान वाटतं. म्हणजे काय झाडी डोंगर नव्हे. म्हणजे तिथं परिणामाची विशुद्धी ॲटोमॅटिक होती. ॲटोमॅटिक आपोआपच छान वाटतं. तिथं आपोआप परिणामात विशुद्धी येते. तिथं गेलेतच तसली जीव, तर तसे संस्कार सोडून गेलेत, तसे परमाणू आहेत तिथं. त्याचं मॅग्नेटिक फील्ड तसं तयार झालंय. म्हणून तर शिखरजीचं आकर्षण असतं. चला शिखरजीला, चला शिखरजीला चला. का? काहीतरी आहे मॅग्नेटिक फील्ड म्हणायचं. असं ते लवचंबक खेचतं ते, आणि आमचे परिणाम पण छान करतात. ऍक्च्युअली आहे व्यवहाराने सहजतेने ते योग आहे. पण आपलं पण काहीतरी म्हटलं ना, आपला पण योग. सुरुवातीला ते सांगितलं, बाहेरून सगळं योग्य आहे पण आपला प्रमाद सोडला पाहिजे. तसं बाहेरून क्षेत्र चांगलं असेल पण तुमचे आतले परिणाम मनचंगा, मनाची विशुद्धी पाहिजे, प्रॉपर विशुद्धी. कुठेतरी काहीतरी आपल्या मनामध्ये बस मी कोण आणि हे सगळं बाकी काय, याचं जरी भावभासन झालं तरी यात्रा सफल झाली. नाहीतर काय, कुठंतरी राहू, ते शिकून यायचंय. बस काय नाही, मी एकटाच आहे, हे सगळं सोडून जायचंय. मी निसंग आहे, मी अशरीरी आहे, हे शिकून या शिखरजीला जाऊन. सिद्ध मोक्षाला गेले तिथं अनेक जीव मोक्षाला गेले, निसंग झाले, शरीर सुद्धा नाही. ते नव्हे, आचार्य सांगतात परमाणू मात्र देखील राहिला नाही आतमध्ये, है ना. जीवामध्ये किंचित देखील अशुद्धी नाही, दोष नाही, अशी अवस्था. असा कुठेतरी तो निसंगतेची श्रद्धा घेऊन या माघारी येणार असतात. अशरीरी स्वभावाची श्रद्धा घेऊन या. शिखरजी तर सफल आहे. खरं तर मी एकटाच आहे ही श्रद्धा घेऊन या. मला जन्म नाही, मला मरण नाही, ही श्रद्धा करून आला तर शिखरजी सफल. लक्षात घे पाहुणे, तुम्ही पण जाणार आहे श्रणबळगळ, आम्हाला माहिती आहे. म्हणजे शिखरजी काय, श्रणबळगळ काय, फक्त एक दक्षिणेकडे एक उत्तरेकडे आहे. दोन्ही क्षेत्र समानच आहेत. परंतु खरं क्षेत्र तिकडं पण गेलं इकडं पण गेलं तर असंख्यात प्रदेश. हेच माझं खरं क्षेत्र, खरं घर. हीच सम्यक शिखरजी आहे. कोणती? आपले चेतनमय असंख्यात प्रदेश.
त्याच्यामध्ये राहायचं आणि तो अभ्यास, तो संस्कार आणि तो दृढ करा का 5 दिवसामध्ये. आणि काय मी म्हणत नाही जायचं नाही वगैरे, पण 5 दिवस तो संस्कार तर करा ना. बस काय आहे खरं, काय सच्च ज्ञान, तुम्हाला आनंद येईल. आणि निकट काळामध्ये, निकट भव्य म्हटले जातात शिखरजीची वंदना करणार. निकट काळामध्ये सगळा संसार दुःख कायमसाठी संपून जाणार, कायमसाठी. चर्चा तिथूनच आपण आज सुरू केली. कायमसाठी सगळं दुःख नष्ट करायचं आपल्याला, कायमसाठी. हे आपलं काय पाहिजे, एम गोल. मला कायमसाठी दुःख, म्हणून शिखरजीला चाललोय कशासाठी, कायमसाठी दुःखाचा नाश करण्यासाठी ही मी शिखरजीची वंदना करायला निघालेलो आहे. हे म्हणा, सांगा आणि पुन्हा पुन्हा चिंतन करा. मला आता हे दुःख सहन होत नाही, पुन्हा आता मला दुःख नको. ओम नमः भूप्रभो मी मनोचिंताय कृतकार्यतनमोद सौरंभ समारंभ आरंभ क्रोधमान मायालोक प्रमाद इत्यादी विभावांच्या माझ्याकडून यावं. खऱ्या शास्त्र गुरु यांचा विनय झाला घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले. केंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची हिंसा झाली, स्वाध्याय करीत असताना घडलेल्या सर्व दोषांची पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मिथ्या, मी माझ्यामध्ये राहून या सर्व दोषांची